आणि नंतर वळूयात मुंबईतल्या घटनेकडे। मुंबईमधल्या परळ भागात काल राडा झाला होता आणि आज पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे। गणेशोत्सवाच्या तोंडावर निर्माण झालेल्या या संवेदनशील परिस्थितीचा अहवाल पोलीस मुख्यमंत्र्यांना सादर करत असल्याची माहिती मिळते। दरम्यान अशा अनुचित प्रकार टाळण्यासाठी मुंबईमध्ये सुरक्षा वाढवणं आणि सीसीटीव्ही यंत्रणेबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे। आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। वैदेही, मुंबईमध्ये सध्या सणांचा माहोल आहे, गणेशोत्सव लवकरच येणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे राडे हे शांतता सुव्यवस्था बिघडवू शकतात। यासाठी मुख्यमंत्री आज महत्त्वाची बैठक घेत आहेत। या बैठकीमध्ये काय काय उपाययोजना होऊ शकतात? नक्कीच आपण बघतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गणेशोत्सव मंडळांबरोबर आता चर्चा करणार आहेत, त्यांच्याशी महत्त्वाच्या गोष्टींसंदर्भात बोलणार आहे। पण तत्पूर्वी जर आपण बघितलं तर काही तासांपूर्वी मुंबईमध्ये जी संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली होती त्याचा आढावा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याची माहिती मिळते। सह्याद्री अतिथीगृह येथे सध्या बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दाखल झालेले आहेत। यासोबत राज्यमंत्री योगेश कदम देखील दाखल झालेले आहेत आणि एकूणच सध्या जी परिस्थिती मुंबईमध्ये बघायला मिळत आहे, कुठेही सणांना याचं गालबोट लागू नये आणि धार्मिक ज्या यात्रा निघतात किंवा ज्या रॅलीज निघतात त्याला कुठचाही परिणाम होऊ नये, धार्मिक तेढ मुंबईमध्ये निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस सुरक्षा मुंबईमध्ये वाढवण्यासंदर्भात ही चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे एकूण जर बघितलं तर एकीकडे सणांचा माहोल आहे, दुसरीकडे अशा पद्धतीनं धार्मिक तेढ जी आहे, संवेदनशील परिस्थिती जी आहे ती मुंबईमध्ये सध्या बघायला मिळत आहे आणि कुठेतरी या सगळ्या गोष्टी रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील या संदर्भात चर्चा जी आहे ती आजच्या या सह्याद्रीच्या बैठकीमध्ये होणार असल्याची माहिती मिळत आहे। यासाठी पोलिसांची अधिकची कुमक देखील मुंबईमध्ये मागवणार येणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते। त्याच्यामुळे कशा पद्धतीनं हे पोलिसांचं नियोजन असेल आणि सणांमध्ये कशा पद्धतीनं गर्दी जरी असली तरी त्या ठिकाणी वातावरण बिघडू नये यासाठी कशा पद्धतीनं खबरदारी घेण्यात यावी या सगळ्या संदर्भात खरं तर चर्चा जी आहे ती चर्चा होण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय। धन्यवाद वैदेही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।